उत्तम दर्जाचा वडापाव देखील आपल्याला चखण्याची संधी निर्माण केलेली आहे. ज्यांना कोणाला भूक लागली असेल, नाश्ता करायची इच्छा झाली असेल तर प्लीज आपण त्या स्टॉलला भेट द्या. यानंतरच्या होणाऱ्या सामन्यासाठी मी शिवशक्ती परळी संघाच्या कर्णधाराला देखील आमंत्रित केलेलं आपण व्यासपीठावरती येऊन आसन आणि त्याच्या विरोधात असेल प्रणित 11 सावरोळी. नाक्या नाक्यावरती चर्चा होती. मगाशी मी देखील आलो, एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो आणि तिथे मात्र मला विचारलं गेलं मॅच सुरू झाल्या का. तर मी म्हटलं निर्णायक क्षणी मॅच तर नक्की सुरू झाल्यात, पण इथे जोरदार अपील पहिल्या चेंडूवरती होते. प्रणितनं थोडासा रिव्हर्स स्वीपचा हा प्रयत्न केला, पहिला चेंडू निर्धाव गेलाय. तर त्या क्षणी मात्र मला समजलं आमचे लाईव्हवाले आज थोडेसे लेट झालेत. पण त्यानंतर पुन्हा एकदा मला विचारलं गेलं सावरोळीची मॅच कधी आहे. तर मी सांगितलं आजच्या रात्रीचा तिसरा सामना आहे. तर ते म्हटले नक्कीच आम्ही 9 वाजेपर्यंत मैदानावरती हजर होऊ. याची ते ही याची डोळा, तो सामना प्रत्येकाला बघायचा आहे. उलटा चेंडू इथे आक्रमण केलंय, चेंडूला उंच मारण्याचा प्रयत्न केला आणि तेवढाच लांब गेलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांचा नोचा इशारा आलाय आणि त्यावरती आलेला षटकार. 7 धावांनी स्कोर कार्डवरती धावांचा श्री गणेशा. चेंडू आहे फ्री हिट आणि प्रत्येक खेळाडूंनी या गोष्टीकडे लक्ष द्या. भीमरसाठी एक एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल, एक एक संधी आहे तुमच्याकडे. पण इथे फ्री हिटचा चेंडू काय जबरदस्त फेकलाय. गोलंदाज तेजस उर्फ बंटी पहिल्यांदा गोलंदाजी करतोय. डाव्याचा हा गोलंदाज नेहमी सप्रेमला आपण पाहिले, पण यावेळेस तेजस हा गोलंदाजी मार्कवरती आलाय. जोरदार अपील मैदानामध्ये पाहायला मिळाली आणि इथे मात्र एक धाव लेग बाईच्या माध्यमातून पूर्ण होतीये. एक एक धावा खूप महत्वाच्या आहेत. दोन्ही टीम एकाच मैदानावरती सातत्यानं सराव करत असतात. एकमेकांच्या कुरघोड्या त्यांना माहिती आहे. कुठल्या क्षणी कोणतं आक्रमण केलं जाईल याची रणनीती आता प्रणित जंगमनं मनामध्ये आखली आहे आणि त्याला साथ देतोय फलंदाज ऋषी शेंडे. पण त्याच ताकदीनं गोलंदाजीच्या मार्कवरती उभा आहे तो मात्र तेजस कराळे उर्फ बंटी. क्या बजाएगा घंटी. ऋषी शेंडेनं या चेंडूला फेकून दिले मिड विकेटच्या बाहेर. छोटा पॅक बडा धमाका, ठोक डीजे आलाय. अर्थातच महेंद्र शेठ थोरवे नावाचा दमदार आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे, अर्थातच आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांचं आपण पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. या स्पर्धेसाठी त्यांच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि कदाचित आजच्या रात्रीमध्ये किंवा उद्याच्या रात्रीमध्ये ते या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळू शकतात. टोटल धावा लागल्यात त्या 14. रिव्हर्सिपचा प्रयत्न, 2 खेळाडूंना भेदून हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर बाहेर बाहेर. चौकार चौकार चौकार.
अर्थातच पुन्हा एकदा हा या मॅच मधला अतिशय नेत्रदीपक चौकार चौकार चौकार. के सहारे इस गेंद को और सीधा सीमा रेखा के बाहर ये गेंद 4 रनों के लिए जा चुकी है. इस समय इस गेंद को भी लॉन्ग ऑफ क्षेत्र के बाहर मार दिया है. बिग हिट, बिग 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 षटकार षटकार. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 28. सप्रेम वरती देखील आक्रमण झालंय. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. टायमिंगचा प्रॉपर वापर केला गेला आणि प्रणित जंगम मात्र बरसतोय. 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या त्या मात्र सप्रेमनं आणि प्रणित जंगमनं मात्र या 2 चेंडूवरती सहज 10 धावा जमा केल्यात. मुळगाव विपक्ष लवजी अशी ही भिडत लढत पाहायला मिळते. एकाच मैदानावरती हे 2 संघ सराव करत असतात आणि इथे मात्र जो काय अनुभव घेतलाय तो मात्र प्रणित सिद्ध करताना. सप्रेमची ऍक्शन थोडीशी संभ्रमात पाडते पण इथे मात्र ऍक्शन वरती रिॲक्शन करणारे फटके येत आहेत आणि आणखी एक धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाते आणि टोटल धावा लागल्यात त्या 29. सन्माननीय निलेशजी दिवडे साहेबांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. ऋषी शेंडे स्ट्राइक गेंडवरती फिरून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र हा प्रयत्न अंगलट येतोय की काय. नजराटी दुर्घटना घटी. ऋषीचा हा प्रयत्न अंगलट आला आणि इथे ऋषीची आता खऱ्या अर्थानं वाजली आहे घंटी. ठोक डीजे. व्यासपीठावरती होती आणि त्यातून एक मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जयवंतजी तटकरे इथे आपण बघतोय. प्रणित जंगम स्ट्राइक घेण्यासाठी प्रयत्न करत होता आणि आता तो स्ट्राइक वरती आलाय आणि सप्रेमला मात्र आता सूर गवसला. मी तर म्हणेल ज्यांना आतापर्यंत सावरलं या डावाला. 29 धावांवरती स्कोर कार्ड स्थिर आहे. 11 धावा त्यांना आतापर्यंत या ओव्हर मध्ये खर्च केल्यात. अजूनही या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. इथे मात्र एक अडथळा त्यांना बाजूला केलाय पण प्रणित जंगम आता स्ट्राइक एंडवरती आणि नॉन स्ट्राइक एंडवरती राहुल योगेश गोपाळे. जबरदस्त हा चेंडू हलक्या हातानं ग्लान्स केलं. या चेंडूला लेग साइडच्या दिशेनं मात्र ढकलण्याचं काम केलंय. सिंगलनं स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. योगेश गोपाळे तर पुन्हा एकदा नॉन स्ट्राइक एंडवरती असेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात. एक बाद टीम मुळगाव संघाच्या 30. 15च्या सरासरीनं या धावा मात्र स्कोर कार्ड वरती आल्यात. सप्रेमचं कौतुक करावं लागेल. 2 मोठे फटके आल्यानंतर देखील त्याने स्वतःला सांगितलं मी आहे, मी करू शकतो आणि मी करून दाखवील आणि हे सिद्ध होताना मैदानामध्ये अल्पेश लेबन लवजी संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये
वेगळी रणनीती आखताना ठोक डीजे. दोन्ही टीमचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमदार ट्रॉफीच्या या दमदार सोहळ्यामध्ये अल्पेश सरकुडेचं ट्रम्प कार्ड आता गोलंदाजी मार्गवरती आहे. पहिलं ट्रम्प कार्ड वापरलं गेलं सप्रेमच्या माध्यमातून, आता दुसरं ट्रम्प कार्ड वापरलं जात आहे. भावेश सावंत एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, क्षमता आहे, लेदर क्रिकेटचा देखील बराचसा अनुभव आणि टेनिस क्रिकेटवरती एक वेगळी ओळख त्यानं मात्र निर्माण केलेली आहे आणि तो आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पण प्रणित जंगम देखील कसलेला फलंदाज आहे, एक अष्टपैलू दर्जाची कामगिरी सातत्यानं करत आलाय आणि मुळगाव संघाला उंच शिखर चढवण्याचं काम त्यानं केलेलं आहे आणि इथे तेच काम तो पूर्ण करणार का, जी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे ती पार पाडणार का. जर्सी क्रमांक 45 रोहित शर्माची आठवण करून देणारे फटके त्याच्या बॅटमध्ये येतील का. इथे मात्र बघा लेट खेळलेला फटका होता, पॉइंट आणि गलीच्या दिशेनं मात्र मारलेला हा अतिशय नेत्र दीपक 4 धावांसाठी. चौकार चौकार चौकार. पण इथे भावेश सावंत पुन्हा एकदा वेगावरती स्वार झाला, त्यानं मात्र सटीक टप्प्यावरती या चेंडूला टाकला आणि तदनंतर आपण बघतोय यष्टिरक्षक नवनाथ मामुंडकरनं जो वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे त्यानं मात्र या चेंडूला अडवलंय आणि इथे मात्र पुन्हा निर्धाव चेंडूची होती हे सांगता. जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू आहे. यंग टॅलेंटनं भरलेला मुळगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर अपोजिट संघाचा विचार केला तर बरेचसे सिनियर खेळाडू अल्पेश इलेव्हन लवजी संघाकडे पाहायला मिळतात. इथे अल्पेशच्या हातामध्ये जसा लोण्याचा गोळा येतो आणि तो धरणीला दान होतो त्याच पद्धतीनं आज चेंडू मात्र त्यानं सोडलाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं, पण इथे अल्पेशच्या हातातनं सुटलेला हा झेल आता डोकेदुखी ठरणार का. भाजलेला कोंबडा जसा आगीला घाबरत नाही तसा आता प्रणित जंगम फलंदाजी करणार का. ही परिस्थिती आता विपरीत होईल की नाही हे सांगणं कठीण झालंय. जबरदस्त चेंडू योगेश गोपाळेला देखील संभ्रमात पाडले, पण आज योगेश गोपाळेची जी बॉडी लँग्वेज आहे ना सर, ती थोडीशी अवघड परिस्थिती आहे. कारण त्या डोळ्याला एक जखम झाली आहे. सकाळी तो मला भेटला होता, थोडासा अवघड परिस्थितीमध्ये आहे तो, पण संकटावरती कशा प्रकारे तुटून पडायचं हे त्याच्या माध्यमातून आपण शिकू शकतो. आणि आता मात्र तो अक्षरशः तुटून पडलाय आणि त्यानं मात्र मारलेला हा एक घणाघाती प्रहार आलाय. बिग हिट, बिग षटकार. पद्धतीने केलाय फुटवर्क कशा पद्धतीने वापरला गेला आपण पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून. योगेश गोपाळे पुन्हा एकदा ऑफस्टॉपच्या लाईन मध्ये प्रयत्न करत होता, छेडछाणी त्यानं केलं पण वेग मात्र जास्त पाहायला मिळाला. बॅटची कडा घेतली तदनंतर यष्टिरक्षकांना टिपलेला झेल संपलाय. योगेश गोपाळेचा देखील खेळ. ठोक डीजे. जाऊन ज्यांनी खऱ्या अर्थानं स्पर्धेचा आनंद घेतला
मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांच्या मांडियाळीमध्ये ज्यांना आपण पाहिलंय ते उमेशजी जोगत आणि त्यांच्या बरोबरीनं आपण बघतोय अंकितजी तांबडे यांना आपण नेहमीच पाहिलं, पण आता मात्र मान्यवर आमचे पाहायला मिळत आहेत. सुरेशजी पवार यांचं देखील आपण आमदार ट्रॉफीच्या दमदार सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत करूया. आज प्रणित 11 सावरोळीची मॅच आहे आणि आम्ही देखील उमेशजी जोगत यांना मिस करतो. खास खोपोलीवरनं आलेत ते मॅच पाहण्यासाठी. त्यांचं स्वागत असेल पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून. टोटल 41 धावांची नोंद. 2 बाद 41. नेक्स्ट बॉलर चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज हिमांशु यादव. हा देखील लेदर क्रिकेटमध्ये माहिरत हासिल केलेला खेळाडू आहे. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा हा गोलंदाज. इथे अकू टप्प्याच्या चेंडूवरती पलटवार केला गेला. हिमांशु आला, त्याला पाहिलं आणि त्याला सामोरे जाताना आपण बघतोय प्रणित जंगमनं मारलेला हा बिग हिट. मिड विकेटच्या बाहेर षटकार. मिळेल. पुन्हा एकदा प्रणित बरसलाय आणि इथे हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स, टांगा पलटी, घोडे फरार. धावा मिळतील 4. आलाय चौकार. ठोक डीजे. ज्यांनी मंडप डेकोरेटरची भूमिका पार पाडली ते तांडेल ब्रदर्स. अर्थातच त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. आणि या दरम्यान आपण बघतोय मनोजी पाठारे आज मात्र टीमचा हिस्सा आहेत आणि प्रणित 11 सावरोळी संघाला एकत्र करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे आज इथे मजा येणार आणि इथे मजा लुटतायत प्रेक्षक. जबरदस्त फटका. A1 क्वालिटीचा. काय ताकद, काय नजाकत आणि काय टायमिंग साधलेला हा बेधुंद करणारा क्रिकेटच्या या वातावरणामधला प्रणित जंगमचा हा षटकार. त्याचं नाव आहे शुभम घोडविंदे. पण आता मात्र त्याच पटलावरती त्याच ताकदीनं प्रणित जंगम देखील फेमस होण्याची संधी शोधतोय आणि इथे मात्र षटकारानंतर एका चांगल्या खेळाडूचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये. घर फिरले की घराचे वाशे फिरतात. नेहमी आमचे सहकारी समालोचक जे ॲडव्होकेट आहेत अभिषेक पाटील सर म्हणतात आणि त्यांची आठवण इथे मात्र झाली आहे. इथे या 2 धावांच्या मदतीनं टोटल 59 धावा स्कोर कार्ड वरती. 59 धावा स्कोर कार्ड वरती. धावा कशा येणं गरजेचं आहे. अल्पेश 11 लवजी संघ थोडासा बॅकफुट वरती आलाय. निर्णय घेतलेला तर कदाचित अंगलट येतोय की काय. आजची परिस्थिती थोडीशी विपरीत आहे. काल गोलंदाज या चेंडूवरती या खेळपट्टीवरती हवी झालेले आपण पाहिले. रामदासजी कदम, रामदासजी पवार या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. रामदासजी पवार मात्र थोड्याच वेळात या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रणित 11 सावरोळी संघाच्या सगळ्या खेळाडूंवरती वर्षाव करताना. पण इथे वर्षाव केलाय धावांचा मुळगाव संघानं. इथे आता खऱ्या अर्थानं दांडी 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 गोल केली आहे. लेट आलाय गोलंदाज आपल्या ट्रॅक वरती, पण त्यानं सटीक टप्प्यावरती खऱ्या अर्थानं प्रणितला आता परतीचा प्रवास घडवला. अशा पद्धतीने आपण बघतोय 17 चेंडू 41 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारून प्रणित जंगम येतोय मैदानाच्या बाहेर आणि त्याचं स्वागत टाळ्यांनी केलं जातंय. येणाऱ्या आता 24 चेंडूमध्ये विजयासाठी अल्पेश 11 लवजी संघाला गरज आहे ती मुळगाव संघाच्या विरोधात 60 धावांची. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. लवजी संघाकडे देखील धुरंधर फलंदाज आहे. नवनाथ सारखा एक वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि त्याच ताकदीनं आपण बघतोय
भावेश सावंत देखील या मैदानावरती चांगला खेळ दाखवू शकतो. ही संधी पलटवार करण्याची दोन्ही संघाकडे आहे, पण वारवरती पलटवार होणार का हे सांगणं आता कठीण आहे. यानंतरच्या मॅच मध्ये देखील ट्विस्ट आहे. मी पुन्हा एकदा परळी संघाच्या कर्णधाराला विनंती करेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, आणि त्याचबरोबर प्रणित 11 सावरोळी संघाला देखील विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचं आहे. तत्पूर्वी ऐकूया डीजेला आणि त्यानंतर मायक्रोफोन वरती असतील अर्थातच मनीष मुंडे सर. पाहायला आपल्याला मिळेल. खूप चांगले चांगले खेळाडू दोन्ही संघांमध्ये. एक सुधागड विभागातील दादा संघ, तर दुसरीकडे आपण पाहाल या ठिकाणी खालापूर विभागातील एक दादा संघ. दोन दादा संघ एकमेकांच्या विरोधात म्हटलं तर धडक खूप चांगली होणार. यात मात्र तीळ देखील शंका नाही, पण आत्ताच्या मॅचमध्ये जे प्रात्यक्षिक मॅच आहे त्याच्यामध्ये काय घडतं यामध्ये देखील पाहणं खूप गरजेचं असणार आहे. नंतरची मॅच आपण याचे डोहा 100% पाहणारच आहोत, पण या मॅचमध्ये काय घडते ते पाहूयात. कारण की पहिल्या सत्रामध्ये प्रणित जंगमनं केलेली धुळाई मैदानावरती आता कितपत विजयाच्या दिशेनं पावलं टाकते हे पाहणं देखील आता खूप महत्त्वाचं ठरणार आहे. 24 बॉलमध्ये करायचं बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसऱ्या सत्रामध्ये जी बॅटिंग करते खऱ्या अर्थानं अल्पेश 11 लवजित टीम बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाली आहे. दोन बॅट्समन मैदानावरती गेलेत. हेमांश आणि नवनाथ महामुनकर ही जोडी मैदानावरती दाखल झाले. या दरम्यान रोहितजी झिले साहेब गोविंदजी झिले साहेब या ठिकाणी गोविंदजी झिले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. सरसे स्वागत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न ठरलाय सबसेट फेल. बॉल लाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. जज केलंय, जाळ्यात ओढलंय आणि पाठवलं आल्या पावली परती. पहिल्याच बॉलवरती विकेट. शक्ती परले आणि त्यांच्या विरोधात प्रणित 11 सावरुल टीम या दोन संघांदरम्यानची होणार आहे. तर दोन्ही टीमला विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये या. शिवा दळवी आणि त्यानंतर सावरुल संघाचे कर्णधार राज घोसालकर दोन्ही कर्णधार येत आहेत. टॉस केलं जाईल या ठिकाणी. पहिल्याच बॉलवरती विकेट जाळ्यात ओढलं गेलं खरं तर.
हिमांशू या ठिकाणी झालाय बाद. नवीन बॅट्समन आता मैदानावरती जाईल. विक्रांत जाईल मैदानावरती खेळ करण्यासाठी. आडव्या फळीनं खेळले, एक धाव कंप्लीट या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे गॅदर करतील बॉल लवकर, कारण की P1चं षटक आहे नरेशजी. हे P1च्या षटकामध्ये जितक्या जास्तीत जास्त धावसंख्या करण्यात येतील ना तितकी मजा येणाऱ्या 3 षटकांमध्ये होईल. सावरुल टीम या ठिकाणी टॉस जिंकले. डिसिजन कळवा सावरुल टीम आपला. नियम अटी सगळ्यांसाठी लागू आहेत. हा क्षेत्ररक्षण निवडले पहा प्रवीणची, नियम अटी सगळ्यांसाठी लागू. क्षेत्ररक्षण निवडले, खूप चांगला फटका. स्पीड व्हॉइस देखील आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रेट डाऊन फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होतोय का नाही. एकच समाधान मानावं लागणार या ठिकाणी. आता बॅट्समनला एक आकड्यानं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. एक गडी बाद होत असताना तब्बल दोन्ही आकड्यावरती आता संघर्ष करावा लागणार बॅटिंग करणाऱ्या अल्पेश 11 लवची टीमला, कारण की पहिल्या 17 मध्ये जी टोलेबाजी झाली आहे त्याच प्रकारची टोलेबाजी आता मैदानात करायचे. खणून काढण्याचा प्रयत्न. यश 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 लाभलं जात आता. यस डेफिनेटली बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बाउन्स येतोय. पांडे सर देत आहेत कॉल. इथेच चौकार. विकेट नंतर खसतोय की काय, पण बॉल थांबत नाहीये. विक्रांत कर्णधार आहे, स्वतःला जाणीव आहे संघाची, आणि ही जाणीवपूर्वक वाटचाल करत असताना बॉल फेकला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी विक्रांतच्या बॅट मधून एक अपेक्षा ठेवणारा फटका येतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. गडी 12 धावसंख्या. P1चं षटक चालू आहे. अजूनही षटक संपण्यासाठी काही चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे, पण धावसंख्या कितपत जाते या चेंडूवरती पाहणं महत्वाचं असणार आहे. आता विक्रांत सफल झालाय, थोडं पुढे गेलाय. बॉल लटवलेलं चेंडू उंच हवेमध्ये. जज करेल. येस डेफिनेटली. विकेट विकेट विकेट. विक्रांतला परतावा लागेल आता. बॅक टू द डगआउट. महारथी खरं तर आता चर्चा करतायत आणि त्यांना लीड करतायत. त्यांच्या रक्तातच क्रिकेट म्हणायला हरकत नाही. आमचे अंकिश तांबडे त्यांना लीड करतायत. आता कशा प्रकारे मॅच खेळावी लागेल, कशा प्रकारे तुम्हाला षडयंत्र रचावं लागेल, परली टीमच्या अगेन्स्टमध्ये काय खेळ करावा लागेल, हे खरं तर समीकरण चालू आहे आता संपूर्ण खेळाडूंचं. मग रोहित असेल, राज पाहायला मिळेल, गौरव गोसाळकर असेल, मनोज पाठारे असेल, सिद्धू पाहायला मिळेल, आणि सगळ्यांना लीड करतील आता एक असं मॅन्टॉर म्हणून आमच्या अंकित तांबडे. पहा मैदानावरती काय घडतंय. शेवटच्या बॉलवरती विकेट. हेच षटक जर पाहिलं ना आपण P1चं जे योगेशनं फेकलं खऱ्या अर्थानं, पहिल्या बॉलवरती देखील विकेट, सुरुवात देखील विकेटनं आणि शेवट देखील विकेटनं म्हणावं लागेल. पण 2 बॉलवरती खरं तर एक षटकार एक चौकार जरूर आला होता. विक्रांतनं जिम्मेदारीचं पाऊल खरं तर उचललं होतं ज्यावेळेस बॅटिंगला आलं त्यावेळेस, पण शेवटच्या क्षणाला का होईना पण त्याला देखील फसवलं गेलं, कारण की 2 चेंडूंवरती आक्रमण जे केलं ना, ते आक्रमण पावित्र्य करत असताना नंतर पुन्हा एकदा सावध पावित्र्य उचललं गोलंदाजानं आणि विकेटच्या दिशेनं मात्र परतावलं विक्रांतला. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 धावसंख्या धावफळ करता लागलेत. आता 18 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी असणार आहे आणि धावसंख्येची गरज असणार ती 48. लॉंग द कार्पेट ऑन मध्ये फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. एक कंप्लीट केली जाते. 1 न धावफलक मात्र जाऊन पोहोचेल तब्बल 13 या आकड्यावरती. आता समीकरण बदलत जाईल जसजसे चेंडू पडतील तसं चेंडू आणि धावांमधलं अंतर कमी होत जाणार. चेंडू आणि धावांमधलं अंतर कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळणार. 13 धावसंख्या जाऊन पोहोचल्यात. आता 12 बॉलमध्ये 17 बॉलमध्ये करायच्या 47 धावसंख्या. भावेश
केलाय स्ट्रोक, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ही अपेक्षा आहे खरं तर संघाकडून आपल्यासाठी की बॅटिंगला गेले ती नॅट नंबर 4 वरती, चौथ्या क्रमांकावरती मधल्या फळीतल्या खेळाला सुरुवात होतीये. कधी कधी हेच खेळाडू खूप मागणे ठरतात, पण भावेशने आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत. बॉल फेकले बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय षटकार. या ठिकाणी हिमांशू बाद झालाय, त्यानंतर विक्रांत देखील बाद झाला. आता विक्रांत नंतर भावेशाला, भावेशने देखील जिम्मेदारी ओळखली आहे. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत भावेशने. अजूनही सप्रेम देखील आपल्याला पाहायला मिळेल, एक ऑलराऊंडर खेळाडू लवची टीमचा अजूनही तंबूच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. आता दोन खेळाडू दांडेगुल 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 खेळली आता. एक तेरी तो एक मेरी असं म्हटलं जातं प्रवीणजी. सौ सोनार की तो एक लोहार की. यस बजावटीची कळेची विनंती गेले 2 दिवस आमचे समालोचक मित्र आणि त्याचबरोबर आयोजन कमिटी आपल्याला आवर्जून विनंती करते की मॅच चालू असताना कृपया आपण मैदानातून गाडी घेऊन जाऊ नये. आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. नवीन बॅट्समन सप्रेम येतोय अंगावर खेळण्याचा प्रयत्न. भावेश बाद झाला, विक्रांत देखील बाद झाला, त्यानंतर हिमांशू देखील बाद झाला. नवनाथ सारखा खेळाडू अजूनही मैदानावरती आहे, जो अद्याप फक्त 2 चेंडूंचाच खेळ केला आहे. नवनाथनं 2 धावा जमवल्यात वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावा येऊन पोहोचल्या तब्बल 20-14 मध्ये करायचे आहेत. आता 40 बॅटिंग करणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये अल्पेश 11 लवची टीमला, की जी अगेन्स्ट खेळते दुसऱ्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे. मुळगाव रिव्हर्स टॉटमचा प्रयत्न, पण बॉल थांबत नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे का मी संघाचा सलामीर आहे, ही सलामी ठोकलीये षटकारानं. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे नवनाथ मामुंकर ब्रँड सिद्ध करत असताना येतोय अस्तित्वाच्या लढाईतला षटकार. भिजवावी आपल्याला विनंती आहे. हा देखील खूप चांगला देखना फटका. क्षेत्ररक्षक येतोय का चेंडू पर्यंत, पण त्याच्या देखील आवाख्या बाहेर येतोय बॉल. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पंचांचा येतोय इशारा. या ठिकाणी षटक संपलंय, पण षटकाची समाप्ती पहिल्या षटकाची विकेट न झाली, पण या षटकाची समाप्ती मात्र झाली आहे चौकारानं. 4 न प्रगती पथावरती धाव येऊन पोहोचतील तब्बल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 वरती. आता करायच्यात 12 बॉलमध्ये कराव्या लागतील तब्बल 30 धावसंख्या. 30 झाल्या, 30 करायच्यात. यस डीजे.
खरं तर आव्हानात्मक टार्गेट होतं 60चं. 15.0च्या सरासरीने आता अगदी षटक बरोबर चाललंय. खरं तर मेंटेन ठेवलं स्कोर कार्ड. 30 धावा झाल्यात. आता 12 बॉलमध्ये करायच्या 30 धावसंख्या. अजूनही जितक्या धावसंख्या झाल्यात तितक्या धावसंख्येची अजूनही गरज असणार आहे आणि तितक्याच चेंडूंमध्ये देखील 60ची गरज होती. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला आल्या 12 धावसंख्या आणि या षटकामध्ये विचार केला तर आल्या 18 धावसंख्या. झालं 30 टोटल. 12 मध्ये करायच्यात आता विजयासाठी अजूनही 30. सप्रेम आणि नवनाथ मामुनकर ही जोडी मैदानावरती ही जोड सगळी काम करते. एक सलामीर खेळाडू आणि एक मधल्या फळीतील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. तरीची कधी कधी हे मधल्या फळीतले जे खेळाडू असतात ना ते सलामीर खेळाडूंपेक्षा देखील हे खेळाडू महागडे ठरतात मैदानावरती. सप्रेम सप्रेम पूर्णपणे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल जाईल नशिबाची येते चौकार बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग स्टॉप रिझन मध्ये. गाडी नवनाथ येतोय. नवनाथला स्ट्राईक आता स्वतःकडे ठेवणं खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं असणार आहे कारण की जिम्मेदारी आहे दोन्ही खेळाडूंवरती. उमाशंकर गोलंदाज आहे खरं तर. उमाशंकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. वैयक्तिक कोठ्यातील प्रथम, सांघिक कोठ्यातील तृतीय षटक सावरोली गाव एंड कडून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता नवनाथ आहे ज्यानं खूप चांगला खेळ केलाय खऱ्या अर्थानं. मागील षटकामध्ये एक षटकार, एक चौकार ठोकलाय जरूर त्याने. बॅक टू द बॉलर, डायरेक्ट हिट होईल का? नाही होते. अगदी उमाशंकर देखील प्रश्नचिन्ह पडला असेल उमाशंकरला देखील. कदाचित जर हिट केला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आपला कव्हरला, तर कदाचित हिट करून जर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला तर त्या मोफतच्या 4 धावसंख्या जातील. एक नका होईना धावफलक मात्र जाऊन पोहोचेल तब्बल 36 वरती. आता करायचे 9 मध्ये 24. सप्रेमने बॉलला उडवलाय. उंची जास्त आहे पण लांबी कमीच कमी. पण त्या ठिकाणी जज केलंय क्षेत्ररक्षकानं. आता पाठवलं सप्रेमला तंबूच्या दिशेनं. बॅक टू द डगआउट मिस्टर सप्रेम. अल्पेश थरकुडे आता जातोय बॅटिंगसाठी. पुरस्कर्ता आहे खरं तर संघाचा. त्याच्या नावानं ही टीम खेळतीये. मनोज मेहतर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर ॲडव्होकेट निखिलजी मेहतर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे. त्याचबरोबर साहिल घोसलकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. आज पहा गावाची मॅच म्हटल्यावर सर्वच जण या मॅच मध्ये उपस्थित राहतील यात मात्र शंका नाहीये. परली आणि हॅलो 36 धावफलकावरती आता येऊन पोहोचल्यात. मोठा फटका पण बॉल थांबत नाहीये. बॉल लाईन बाउंड्री लाईनच्या पलीकडे कौल दिलाय प्रेक्षकांकडे. येतोय चौकार. धावफलक पत्र जाऊन पोहोचलोय.
40 या आकड्यावरती 40 धावसंख्या धावपळकावरती लागले. सरासरी अजूनही तशी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न नरेश जाता मैदानावरती चालू आहे. अल्पेची देखील या ठिकाणी केली आहे दांडी गोल. यस, बॅक टू द डगआउट. या दरम्यान या स्पर्धेचा जर विचार केला ना तर कदाचित जवळजवळ आतापर्यंत 70 ते 80 चेंडू असेच हरवले असतील षटकाराच्या माध्यमातून. आणि या चेंडूची पूर्तता आधिरा टेक्सटाईल्स भिवंडी यांचे ओनर खरं तर शैलेश पायकर यांच्याकडून खरं तर या स्पर्धेला चेंडूची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आता 6 मध्ये करायच्यात खऱ्या अर्थानं 20 सर्वश्रेष्ठ बॉलिंग ट्रॅकवरती बॅटिंग करणारा नवनाथ अजूनही आहे. नवनाथ आहे म्हटलं तर अजूनही अशा पल्लवीत आहेत अल्पेश 11 लवची टीमच्या की जेणेकरून नवनाथ एक हाती सामना लढवू शकेल, झुंजू शकेल. एक खरं तर मुळगाव टीमचा अगेन्स्ट आता जास्तीत जास्त प्रयत्न करणारे नवनाथ स्ट्राईक ठेवण्याचा. कदाचित जर मोठे 2 फटके आले तर मॅच मध्ये पकड बनून राहील. खरं तर या 2 चेंडूंवरती मोठे फटके आले तर अल्पेश 11 लवची टीम आणि कदाचित याच्यातील 2 बॉलवरती एखाद बॉल जरी निर्णायक क्षणी डॉट आला तर खऱ्या अर्थानं पूर्णपणे पकड मजबूत होईल, यात मात्र शंका नसणार आहे. यस, नक्की. आता पाहत विजयासाठी 5 मध्ये 20 करायच्यात. अक्रॉस द लाईन म्हटलं होतं नवनाथ जोपर्यंत आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असणार आहे आणि नवसंजीवनी सामन्याला दिली आहे नवनाथच्या बॅटनं. बॉल येईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक महत्वाच्या क्षणी धोक्याची घंटा वाजवली आहे नवनाथनं. षटकार. वरती गेलेला आहे. सामना अजूनही कोणी हारलेला नाहीये, अजूनही कोणी जिंकलेला नाहीये. नवनाथ मनातल्या मनात हाच विचार करत असेल कारण की मी अजून हारलो नाहीये, अस्तित्वाची लढाई मी लढल्याशिवाय राहणार नाहीये. या स्पर्धेला खरं तर ज्यांनी सन्मान चिन्ह दिले ते आमचे निखिल नथुरामजी बैलमारे, त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था खऱ्या अर्थानं केली ते आमचे राकेशजी विलाजी बांदल, त्याचबरोबर बॉलची व्यवस्था केली ते आमचे महेशजी पाठारे, त्याचबरोबर सचिन खाडे, त्याचबरोबर निलेश देवडे, त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था श्रीकांत पाटील. या ठिकाणी आता करायच्यात 4-14, 4 मध्ये 14 करायच्यात. सर्वेश नवनाथला थोडसा का होईना दबाव आणण्यासाठी नवनाथला त्या ठिकाणी अगदी फेस टू फेस खेळाडू त्या ठिकाणी उभा केलाय. हा देखील समोरून उडवलाय, नाकाच्या समोरून जरूर उडवलाय पण त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक. नवनाथला महत्वाच्या क्षणी आता परतावा लागेल मैदानातून बाहेर.
या सन्मान या ठिकाणी श्यामजी गिरे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होतं. विनंती आपल्याला की आपण यावं व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आमचे गणपतजी तलेकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या ठिकाणी महत्वाच्या क्षणी प्रवीणची विकेट आली. असं वाटलं की षटकार आलाय, नवनाथ अजून जिवंत आहे मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी, पण नंतरच्या बॉलवरती नवनाथनं जो समोरून बॉल उडवला ना, खरंच खऱ्या अर्थानं बॉलमध्ये आत्मविश्वास थोडासा कमी पाहायला मिळाला. त्याचबरोबर आदरणीय सुनीलजी गवळी साहेब सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज दिल्या त्या आमचे निलेशजी लाड साहेब, त्याचबरोबर सन्मान चिन्ह ज्यांनी दिले ते ऋषिकेशचे बैलमारे, मालिकावीरसाठी जी सायकल दिली ते संकेतजी बैलमारे, त्याचबरोबर संकेतजी पाटील साहेब, मालिकावीर रोहित पाटील. त्यानंतर ही स्पर्धा सगळ्या घरोघरी पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं, KTC इव्हेंटला ज्यांनी या ठिकाणी इन्व्हाइट केलं ते अजिंक्य पाडगे यांचे देखील मनापासून आभार. त्याचबरोबर स्पर्धेला खऱ्या अर्थानं लीड करतात मनोज पाठार यांचे देखील आभार. गौरव घोसाळकर असेल, त्याचबरोबर राज घोसाळकर, दर्शन बैलमारे, त्याचबरोबर रोहित पाडगे देखील असेल आणि संपूर्ण सहकारी मित्र आणि त्याचबरोबर स्पर्धेतील पडद्यामागचे हिरो अंकेश तांबडे यांचे देखील आभार. चला मॅच मध्ये आता आपण पाहतोय करायच्या 3 बॉल मध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. 2 माल्टी हिट लगावे लागतील बॅटिंग करणाऱ्या अल्पेश 11 लवजी टीमला, जे अगेन्स्ट खेळते खऱ्या अर्थानं मुलगाव टीमच्या विरोधात. शॉर्ट बॉल होता अगदी, आपण पाहत या बॉलवरती खऱ्या अर्थानं खुले करण्याची संधी होती. हात आता 2 बॉल मध्ये करायचे. 14 निर्णायक क्षणी एखादा नो बॉल मॅच मध्ये पुनश्च एकदा वाटचाल करू शकतो विजयाच्या दिशेने लवजी टीम, पण कदाचित आता औपचारिकता बाकी आहे खऱ्या अर्थानं मैदानावरती. काय घडेल हे बिघडेल हे सांगणं देखील खऱ्या अर्थानं खूप कठीण असणार आहे. 2 मध्ये करायचं. 14 नवीन बॅट्समन आहे आता मैदानावरती तेजस. नवनाथचं टिकून राहणं खऱ्या अर्थानं महत्वाचं होतं. टिकला देखील नवनाथ, पण शेवटच्या क्षणी नवनाथला देखील अपयश आलं. नवनाथ देखील स्वतःवर आता नाराज असेल. यस, व्हाईट बॉल कदाचित आता एखाद व्हाईट बॉल मॅच मध्ये पकड बनवून ठेवेल, आणि जर एखाद व्हाईट बॉल आला यानंतरचा तर मॅच खूप बघण्यासारखी होईल. यात मात्र शंका नाही. 1 नंबर गतीपथावरती धाव येऊन पोहोचला 43 वरती. आता करायच्या 2 बॉल मध्ये 13, 2 मध्ये 13 करायच्या, 2 मध्ये 13 करायच्या. चला टीम मीटिंग नको, पंच कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नको. दोन मध्ये करायच्या 13, 2 14 होते. व्हाईट बॉल आला त्यानंतर यानंतरची मॅच असेल प्रणित 11 सावरुळी आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती परळी या 2 संघादरम्यानची. जो विनंती असेल की आपण लगेच ही मॅच झाल्यानंतर सावरुळी टीम आपण मैदानावरती दाखल व्हायचं. त्याचबरोबर दिशांचे बैलमारे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रवीणचे बैलमारे यांचे छोटे बंधुराज या स्पर्धेला निश्चित आलेत, त्यांचे देखील आभार. चौकार येतोय. चौकारच्या साह्यानं प्रगतीपथ मंत्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 51 या आकड्यावरती. आता विजयासाठी 9 ची गरज आहे. 1 बॉल मध्ये 9 करायच्यात. एकावन्न झाल्यात. पुनश्च एकदा लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. नो बॉल जर आला कदाचित पकड घुसवून ठेवेल, पण औपचारिकता बाकी, यात मात्र काही शंकाच नाहीये. नो डाऊट प्लेयर ऑफ द मॅच प्रणित जंगम, ज्यानं 41 धावसंख्येची बहारदार खेळी खऱ्या अर्थानं मैदानावरती केली, तो इराणच्या 11 मुलगाव टीमचा प्रणित ठरतोय. चला प्रणितला विनंती आहे, या आपण प्लेयर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यावं. आणि चला सावरुळी टीम बघा लगेच दाखल झाली मैदानावरती. समोरची अगेन्स्ट टीम बाहेर येण्याआधीच लवजी टीमचं